तर ओवेसींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर काहीतरी व्हावं म्हणूनच कालचा प्रकार घडला असावा असा आरोप भाजप आमदार विक्रम पासपुते यांनी केलाय। दैवी घटना आहे आणि कुठेतरी नगर इन्स्टेबल झालं पाहिजे, नगरमध्ये जातीवाद पेटला पाहिजे या दृष्टिकोनातून ठराविक काही लोकांनी काल ज्यावेळेस जमा झाला होता। खरं तर नगरचा इतिहास असा आहे की अनेकदा अफवांना इथे वाव देणारी अनेक मंडळी असतात आणि कालची जी घटना घडली ती अफवेवरूनच घडली होती। म्हणजे सुरुवात कोणी दगड फेकला केली याच्यापेक्षा त्यावेळेस वातावरण असं तयार करण्यात आलं होतं की चुकीच्या पद्धतीने चाललंय, जमावाला दुसऱ्या दिशेने कसं भटकवता येईल हेही चाललं होतं। म्हणजे जे मला जी काही माहिती मिळाली त्यानुसार रस्ता रोको सुरू झाला ज्यावेळेस झाल्यानंतर जी नेतृत्व करणारी मंडळी होते त्यांचंच लोक ऐकत नव्हते, हे दुर्दैवी होतं। आता आंदोलनं आम्हीही करतो, सत्तेत नसतानाही केलेत, असतानाही केलेली आहेत, पण आंदोलन करत असताना जे आंदोलनासाठी लोक उपस्थित राहतात यांच्यावर आपला एक तर कंट्रोल असला पाहिजे आणि जर नसेल तर आंदोलन केलं नाही पाहिजे।